कोणत्या 3 वहिनींनी आघाडी घेतलेली आहे ते आता सांगणार. आधी बघूया कोणी किती वेळात खेळ पूर्ण केलेला आहे. एका वहिनींनी 27 सेकंदात खेळ पूर्ण केला, तर एका वहिनींनी 22.34 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला. एका वहिनींनी 25.32 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला, तर एका वहिनींनी 35.6 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला आणि एका वहिनींनी 25.75 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला. म्हणजे आता या ज्या 3 वहिनी आहेत, एक वहिनी ज्यांनी 25.32 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला, 22.34 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला आणि 25.75 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केला, त्या 3 वहिनी पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. आणि 2 वहिनी ज्यांना खेळ सोडावा लागणार आहे, म्हणजे 27 सेकंद आणि 35.6 सेकंद, त्या 2 वहिनींना मी पुढे यायची विनंती करतो, कारण त्यांना खेळ आत्ता सोडावा लागणार आहे. आणि त्या 2 वहिनी आहेत, 27 सेकंदात खेळ ज्यांनी पूर्ण केला आणि 4थं स्थान पटकावलं त्या सुप्रिया कोंडविलकर वहिनी, आणि 35.6 सेकंदामध्ये खेळ पूर्ण केलेल्या भोळे वहिनी. वहिनी पुढे या. चला, या दोघींचे मिस्टरही पुढे या. काय झालं नेमकं, कुठे चुकलं असं तुम्हाला वाटतं? ते सेकंड लास्ट जे होतं त्यांचं गेम, त्याच्यामध्ये ते थोडं गुंतळ्यामुळे ते हरले गेले. पण तुम्हाला वाटत होतं की म्हणजे तुम्हाला तिकडनं काहीतरी सल्ला द्यावा असं वाटलं नाही तेव्हा? वाटला ना, पण देऊ शकत नव्हतं सल्ला. पण जर जवळ असता तर सांगितलं असतं ना. अगोदर तिला सल्ला देणार होता, पण तिने लक्ष नाही दिला माझ्याकडे. वहिनी, तुमचं लक्ष त्यांच्याकडे का नव्हतं? माझं लक्ष खेळाकडे होतं. त्यांचं लक्ष खेळाकडे होतं. बरोबर, तिचं लक्ष खेळाकडे पाहिजे होतं, पण ॲक्च्युली तिने जे रस्सी पकडली होती चुकीची पकडली होती. कळलं? त्या आजपासून घरी गेल्यानंतर ते क्लास घेणार आहेत तुमचा, कशा पद्धतीने ती रशी पकडायला पाहिजे. काय झालं नेमकं तिकडे तुमच्या बाबतीत? काय झालं, काय चुकलं? टायमिंग नाही जुळलं बहुतेक. कोणाचं? तिचं आणि स्टम्पचं. हां, कळलं का? ते टायमिंग जुळलं नाही, त्यामुळे गडबड झाली. बाकी आता वाचले होते त्यामुळे ना, ते किती फिरवून द्या आपल्याला लागणारच नाहीये. पण छान. तुम्हाला दोघांना बोलवण्यामागचं कारण एवढंच होतं, ज्या वेळेला तुम्ही वहिनी इथे ते फिरवत होता ना, तेव्हा हे इकडे असं असं ह्यांचं दोघांचं सुरू होतं, कारण त्यांनी देव पाण्यात ठेवले होते ते अचूक वेध घेता यावा यासाठी. हां, तेव्हा आता तुमच्या दोघांचंही स्वागत आहे आणि ज्या वहिनींना आता खेळ सोडावा लागणार आहे त्यांना ही भेटवस्तू. धन्यवाद. आता पुढचा खेळ ज्यामध्ये या तिघींच्या बरोबर मिस्टरही असणार. एकमेकांच्या साथीने खेळ खेळायचा आहे. मिस्टरांचं स्वागत. या. जेव्हा मिस्टर चालत येत होते तेव्हा वहिनींचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. अरे देवा, आता काय होणार? खरंच हा प्रश्न आहे, आता काय होणार? कारण पुढच्या खेळात नेमकं काय होणार, या तिघींपैकी कोण 2 वहिनी आघाडी घेणार हे ठरणार. यासाठी हा खेळ, म्हणजे हा जो खेळ आहे हा खेळ काहीसा वेगळा. एकीकडे मधू, एकीकडे चंद्र, म्हणजे मधू इथे आणि चंद्र तिथे. आता कोण चंद्र आणि कोण मधू हे तुम्ही ठरवा. पण आता या खेळामध्ये दोघांनी एकत्र यायचं आहे आणि भेटायचं आहे. सगळ्यात कमी वेळात ज्या 2 वहिनी हा खेळ पूर्ण करणार त्या पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा मधू आणि चंद्र या दोघांचे आधी डोळे बंद करण्यात येतील आणि मग ठरवूया मधू कुठे आणि चंद्र कुठे. 1 2 3 वेळ सुरू झाली. हात मारा, बोलवा. एक 2 3. काय झालं, कसं काय जमलं हे? 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. राहायला कुठे? कांदिवलीला. कांदिवलीत लोड शेडिंग आहे का? लाईट जात असणार. हां, पण खूप छान. 1 2 3. आता या खेळामध्ये आपण बघितलं मधू आणि चंद्र किती लांब उभे होते, पण कुणी आनंद कुणी चेतन करत करत जवळ आले आणि मधू
इथे आणि चंद्र तिथे असं वाटलं होतं, पण इथे मात्र लगेच भेटले. शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वाजता मधु इथे आणि चंद्र तिथे ही मालिका सुरू होते आहे. पाहायला विसरू नका. शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठीवर.